Hello students, good evening. कसे आहात? Yesterday we have studied more than four important questions which are very important as far as annual examination is considered. बरोबर की नाही? Tomorrow you will have to write mathematics number 1. Okay? Best wishes to you out of 40. Okay? You have to study today three examples: quadratic equation, वयावरील, age of Praveen, Jay. After the 5 years addition करायचे, before 5 years subtraction, minus, बरोबर की नाही? आणि आता जवळजवळ इथे दोन क्वेश्चन जे आहेत ते 4 marks carries and दोन आहे ते 3 marks. Tomorrow you will have to write as like as this. Okay, so most important questions are there. आणि क्वेश्चन पेपर मधले पण आहे बरेच 20 प्रश्नपत्रिका मी चाळलेत मित्र तुमच्यासाठी, आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या चॉईस केलेत, आणि जेणेकरून तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हावे म्हणून. आता या ठिकाणी बघा, शेतकऱ्याने किती पैसे घेतले बॉरो. ए फार्मर बॉरोज 1000. किती रुपये घेतले? 1000 रुपये घेतले. आणि त्याने काय केलंय? अँड ॲग्री टू रिपे विथ ए टोटल इंटरेस्ट रुपीज 140. आणि तो 140 रुपये व्याज भरायला सहमत झाला. टू रुपये म्हणजे काय? टू रुपये इंटरेस्ट 140, 140 रुपये व्याज भरायला तो सहमत झाला. ए फार्मर बॉरोज 1000 रुपीज अँड ॲग्री टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट 140 रुपीज इन 12 इन्स्टॉलमेंट. 12 इन्स्टॉलमेंट मध्ये तो 140 रुपये भरायला सहमत होता. Each installment, प्रत्येक installment being less than the preceding installment by ₹10. प्रत्येक installment 10 ने काय होत जात होतं? कमी होत जात होतं. Being less than the preceding installment by ₹10. What should be the first and last installment? What should be the first and last installment? 4 मार्कासाठी मित्र होय. फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला माहिती ए, लास्ट इन्स्टॉलमेंट एन, TN. बरोबर. मग आता आपल्याला या फॉर्म्युलेनुसार हे बऱ्याच वेळा उदाहरण आलेले आहे. उद्या पण शक्यता वेगळ्या याने देण्याची शक्यता आहे मित्र होते. फायनान्सवर आहेच मी दिलेले, ते फायनान्सवर 6 फॉर्म्युले त्याच्यातले आहेच. 9 मार्काचे प्रश्न, 101%. आता सोल्युशन इथे बघा, SN दिलेलं आहे 1000 आणि 140 इंटरेस्ट. टोटल SN झाला 1140. म्हणजे 1000 आणि 140 ची बेरीज झाली 1140 रुपये. N किती आहे? 12. D -10 काय झालं? कारण तो लेस झाला की नाही प्रत्येक इन्स्टॉलमेंट मध्ये. बिईंग लेस दॅन 10 रुपीज म्हणजे कमी होत गेला, म्हणजे -10. D = मग सूत्र या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा. SN = N/2 इन ब्रॅकेट चौकटी कंसात 2A + N-1 × D ब्रॅकेट कंप्लीट आहे की नाही. मग आता या ठिकाणी N/2 इन ब्रॅकेट 2A + N-1 × D. S12, N ची किंमत 12. S12 = 12/2 इंटू ब्रॅकेट 2A + N-1 म्हणजे 12. 12 - 1 × -10. S12 = 2 × 1 = 2, 2 × 6 = 12. S12 = 6 × 2A + 11 multiplied by -10. 11 multiplied by -10, 110 - 110. Therefore,
S12 ची किंमत या ठिकाणी असेल 1140. मग 1140 बरोबर 6 इंटू 2a मायनस 11 आणि 10 110. मग हे 6 इकडे गेल्यावर काय होतील अलीकडे डिवायडेड 1140 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 2a मायनस काय होईल 110. याला 6 ने भागलं तर किती झालं 6 1 6 6 9 54 6 0 0 190 इज इक्वल टू 2a मायनस 11 आणि 10 110 ना 2a मायनस 110. हे मायनस 110 इकडे गेले तर प्लस झाले 190 प्लस 110 इज इक्वल टू 2a म्हणजे 300. हे दोन इकडे गेले हे मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाले 300 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू a. 300 ला 2 ने भागलं तर उत्तर किती आलं 150. म्हणजेच ए फर्स्ट इन्स्टॉलमेंट ए इज इक्वल टू 150. आलं की नाही बरोबर. पायरी पायरीने करत जायचं मित्र हो. मग आता लास्ट इन्स्टॉलमेंट एस एन इज इक्वल टू n/2 इंटू T1 प्लस T2. हे बघा हे. मग आता 1140 एस एन घेतला 1140 बरोबर n/2 म्हणजे 12/2 म्हणजे बे एक बे सग 12. 1140 बरोबर 6. T1 किती झाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 प्लस TN हा लास्ट इन्स्टॉलमेंट होईल. मग आता 1140/6 चं उत्तर आपल्याला 190 आहे नाही का. मग 190 बरोबर 150 प्लस TN. मग 150 आपण हे प्लस चे इकडे आले तर मायनस झाले 190 मायनस 150 190 मायनस 150 इज इक्वल टू TN. 190 मधून 150 गेले किती राहिले 40 राहिले म्हणजे 40. TN इज इक्वल टू 40. म्हणजेच लास्ट इन्स्टॉलमेंट किती झाली मित्र ₹40. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 लास्ट इन्स्टॉलमेंट 40. कॅरीज 4 मार्क्स. महत्वाचं आहे असं वेगळ्या प्रकारचं येईल ते फायनान्सवर पण देतील 4 मार्काचं किंवा या प्रकारचं 4 मार्काचं आहे. आता आपल्याला वयाबद्दल पण आहे बघा. प्रोडक्ट ऑफ द नंबर. आता तिथं मी शॉर्ट मध्ये करून ठेवलंय मित्र हो. इथे क्वेश्चन नंबर 2 प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स असे उदाहरण आहे 3 मार्काचे. प्रॉडक्ट तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स किती आहे 350 अँड देअर मीन म्हणजे सरासरी देअर मीन इज 19. देअर मीन किती आहे 19. फाइंड द नंबर्स आणि मग काय शोधा नंबर शोधा कोणत्या संख्या आहे त्या शोधा. मग प्रॉडक्ट काय आहे फर्स्ट नंबर इज x सेकंड इज y आणि प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ॲडिशन म्हणजे बेरीज सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार मल्टिप्लिकेशन x मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 352. बरोबर की नाही. म्हणजेच आता y ची किंमत जर काढून घेतली आपण या ठिकाणी ॲडिशन काय आहे त्यांची या ठिकाणी फर्स्ट नंबर x सेकंड नंबर y. प्रॉडक्ट x मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 350. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. मीन म्हणजे काय बेरीज त्याला भागिले 2 म्हणजेच x प्लस y अपॉन 2 इज इक्वल टू 19. मग x प्लस y इज इक्वल टू 19 मल्टिप्लाय टू 38. मग आता इथे x प्लस y इज इक्वल टू 38 हे सेकंड उदाहरण झालं. y ची किंमत काढून घ्या y इज इक्वल टू 38 मायनस x. हा x इकडे गेला तर मायनस झाला मग y इज इक्वल टू 38 मायनस x. बरोबर. मग त्या प्रॉडक्ट मध्ये x मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू 352. मग y ची किंमत टाका त्याच्यात. y ची किंमत किती इथं 38 वजा x. ही बघा x गुणिले y y ची किंमत 38 वजा x बरोबर 352. मग कंस सोडून घ्या 38x
मायनस एक्स वर्ग बरोबर 352 किंवा एक्स स्क्वेअर मायनस 38 एक्स प्लस 352 इज इक्वल टू 0. मग छेत्री करा प्लस 352 ए काय इथे प्लस 352 ए मित्र, इथं मायनस नाही. तर मायनस मायनस मल्टिप्लिकेशनचा प्लस गुणाकार झाला म्हणून प्लस 352. एक्स स्क्वेअर म्हणजे 16 आणि 22, 16 दुने 32, 3 16 दुने 32 आणि 3 35 म्हणजे मायनस 16 मल्टिप्लाय मायनस 22 इज इक्वल टू 352 प्लस 352. आणि म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 16x मायनस 22x प्लस 352 इज इक्वल टू 0. दोन दोनच्या जोड्या लावायच्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनने सोडवायचं मित्र, खूप सोपं आहे. आणि मग इथे सामायिकाला x मायनस 16 मायनस 20 सामायिक x मायनस 16 इज इक्वल टू 0. दोन कंस आले x मायनस 16, दुसऱ्या कंसात x मायनस 22 म्हणजे x इज इक्वल टू 16 किंवा x इज इक्वल टू 22. म्हणजे त्या ठिकाणी एक नंबर किती आला 16 आणि दुसरी संख्या कोणती आली 22. याचा गुणाकार आपल्याला 352. द प्रोडक्ट ऑफ द नंबर विल बी 352. हे 3 गुणांसाठी मित्र हो. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनने प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार करा आणि देअर मीन म्हणजे x प्लस वाय अपॉन 2. हे सांख्यिकी मधलं आहे, खूप सोपं आहे. आता पुढचं वयावर अवलंबून आहे, हे पण मी थोडक्यात लिहिलेलं आहे. प्रवीण इज यंगर दॅन जय बाय 5 years. प्रवीण हा जय पेक्षा 5 वर्षांनी कसा आहे यंगर, बरोबर, ओल्डर नाही यंगर. मग त्यांच्या वयाचं प्रॉडक्ट 500. देअर प्रॉडक्ट इज एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इक्वल टू 500, बरोबर की नाही. मग प्रॉडक्ट काय आहे एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इक्वल टू 5. मग जयचं वय आणि प्रवीणचं वय, मग जय काय होईल एक्स प्लस 5. जय काय होईल एक्स प्लस 5. मग एक्स मल्टिप्लाइड बाय वाय, मग इथं वाय इज इक्वल टू काय येईल वाय इज इक्वल टू एक्स प्लस 5. वाय इज इक्वल टू काय एक्स प्लस 5 म्हणजे एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू 500. म्हणजे वाय ची किंमत इथं दिली म्हणजे एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस 5 इज इक्वल टू 500. मग कंस सोडून दिला आपण एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि हे 500 इकडे घेतले तर मायनस 500 इज इक्वल टू 0. अशा दोन संख्या घ्या छत्रीने की त्याचा गुणाकार मायनस 500 होईल आणि त्यांची बेरीज प्लस 5 होईल, बरोबर. मग मायनस 500 प्लस 5, मग कोणत्या दोन संख्या बघा प्लस 25 होईल नाही का, प्लस किती 25 आणि मायनस 20 राहतील किती हे मायनस 20. इथं मित्र -20 आणि प्लस 25 25 शून्य शून्य 25 दुने 50 500 मायनस 500 झाले. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 20 प्लस 25x मायनस 20 मायनस 500 इज इक्वल टू 0. आणि त्याच्या खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन HW म्हणून तुम्ही सोडवा. खूप सोपे सायमल्टेनियसचे उदाहरणं आहेत, क्वाड्रॅटिकचे आहेत, SN इज इक्वल टू आहे, फायनान्सवरचं मी दिलेलं तेच आहे. त्याचप्रमाणे लेखी उदाहरणं आहेत, ग्राफ आहे, सोप्यातला सोपा ग्राफ आहे, स्ट्रेट लाईन आहे. तुम्हाला ऑप्शनला पण उदाहरणं आहे. पहिल्या याच्यात डिटर्मिनंट आहे, ग्रामर रूल्स पण आहे, dx dy सोपं आहे. अजून तुम्ही आज 2 तास अभ्यास केला, तुम्हाला 1 मार्क सुद्धा कमी पडणार नाही. बेस्ट लक.
घाबरू नका, पेपर चांगला लिहा. ओके, बाय.